जय श्रीराम सगळ्या माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना शुभ सकाळ. तर आता मी स्वयंपाकाची तयारी करीत आहे. आता वाजले 9:30. तर आज आहे ना भरलेले वांग्याची भाजी करायची आहे. तर मी शेंगदाण्याचा कूट आणि थोडं बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यात मिक्स करून, आणि आपल्याला हा कांदा आहे ना परतून टाकायचा आहे त्याच्यात. सकाळी ना जरी कितीही लवकर उठलं ना तरी पण आपलं ध्यान आणि व्यायामामध्ये 2 तास जाता, आणि मग तिथून पुढं आवरायला घ्यायचं. आमचा सकाळी शक्यतो नाश्ता नसतो, डायरेक्ट मी स्वयंपाकच करते. नाश्त्याला आमचं ड्रायफ्रूट्स असतात आणि अंडी पण असतात, त्यामुळे एवढी गरज नसते नाश्ता. 2025 हे वर्ष सरले आणि 2026 हे वर्ष चालू झाले. तर हे वर्ष सगळ्यांना खूप आनंदाची जावं आणि भरभराटीची जावं. तर माझ्यासाठी तर खूप खास असणार आहे 2026, कारण आम्ही खूप प्लॅन केलेले आहेत. बघूया आता कशाप्रकारे सर्व आपले प्लॅन सफल होतात ते. हे बघा, हे आमच्याकडे ना उमेदवार आले होते एक पक्षाचे, तर त्यांना मी शाल देते आहे. प्रचारासाठी येतात, चालूच असतात ते. त्यांना शाल देऊन त्यांचा सत्कार केला आणि मग त्याच्यामध्ये थोडा वेळ गेला आमचा. ते बसले होते थोडा वेळ. ते बघा, भाजी तयार झाली. वांगे भरलेले वांग्याची आपण केली होती ना ती. भरलेल्या वांग्यांबरोबर आहे ना ज्वारीची भाकरी छान लागते, बाजरीची पण छान लागते, पण बाजरीने कसं काहींना सहन होत नसते बाजरी, त्यामुळे ज्वारी चांगली असते. मग ज्वारीचीच भाकरी आमच्याकडे शक्यतो ज्वारीचीच भाकर असते सकाळच्या वेळेस. संध्याकाळी आम्ही गव्हाची चपाती करतो, शक्यतो ज्वारीचीच असते. आणि आमच्या भाज्या पण खूप कमी तेलकट असतात. तेल खूप कमी असतं आमच्या भाज्यांना, जास्त तेलाच्या भाज्या चालत नाही. पहिल्यापासून सवय आम्हाला ती कमी, जास्त करून मलाच सवय होती कमी तेलातली भाजीची. पहिलं आमच्या घरातल्या माणसांना खूप तेलाचे लागायचे, आता ते हळूहळू कमी केलं आहे सगळ्यांनी. शरीरासाठी चांगलं नसतं म्हणून सर्वांनी कमी करून टाकलं आहे तेलकट भाज्या खाण्याचं. कमी तेलाच्याच भाज्या आता लोक खातात जास्त करून. आज मी तुम्हाला आहे ना आमचं जुनं घर आणि शेत दाखवणार आहे. तर आता काम आवरल्यानंतर आणि भाव फेरीला जाऊन आल्यानंतर आहे ना मग मी तुम्हाला ते दाखवून शेत आमचं. आताच काम आवरलं, 1:30 वाजले, साधारण 12 वाजता आमचे जेवण झाले. मिस्टर पण जेवण करून कोर्टात गेले, त्यांचं काही काम होतं. आणि आता मी पण निघाले चेंज करून साडी. तर आम्हाला भाव फेरीला जायचं आहे स्वाध्यायच्या. तर मग आता मकर संक्रांत येते ना, तर मकर संक्रांतीची आम्हाला भावफेरी दिलेली. तर त्या भावफेरीसाठी आता आज दुपारी ना मी तुम्हाला आमच्या जुन्या घराची घर दाखवणार आहे, तिथली शेती पण दाखवणार आहे. बघा, या आंब्याला किती मोहर आला आहे आमच्या घराच्या बाहेरचा. बघा याला किती किती दाट मोहर आला आहे. हे झाडाला खेटून जो बंगला आहे ना तो दुसऱ्यांचा पलीकडचा यांचा आहे, आमचा नाही. आमच्या झाडाच्या इकडचा भाग आहे. मोर आलेला आहे, दाट मोर आलाय. याला पण आलेला आहे. बघा हे गाईचं वासरू बघा, छोटस किती क्यूट आहे. क्यूट आहे बघा वासरू, किती क्यूट वासरू आहे. हे शेवग्याचं झाड आहे ना, हे असं सुकून गेलंय. नारळ बघा वरती, नारळाचे. हे बघा, हे घर आमचं, इथून गच्ची. हे बघा, हे 1 नंबर. ते पण नाही राहते. हे बघा, इथे राहत आहे मुलीबाई. हे बघ, ही माझी पुतणी अभ्यास करत नाही, काय करते, काम करते ती, जॉब करते. हे जे घर आहे हे 3 नंबरच्या जावेचे माझ्या. हां, आणि हे आमचं घर आहे. हे आमचं घर आहे. आणि हे जे आहे ना माझी सगळ्यात मोठी जाव आहे, त्यांचं घर आहे.
ते पण तिकडे फ्लॅटवर राहायला गेले. त्यांचं पण इथे काही सामान आहे फक्त थोडंफार, बाकी ते पण फ्लॅटवर राहायला गेले. हे पेरूचं झाड आहे बघा समोर. चला आता आपलं घर तुम्हाला दाखवते आमचं. हे बघा इथं आमचं किती वस्तू आहे बघा. पलंग आहे तसंच ठेवलेले आम्ही तिथे घरी ते, कारण इकडे पण एवढी जागा नव्हती त्यामुळे बरंचसं सामान आमचं अजून तिकडेच आहे. हा मिस्टरांचा कोरोनाच्या वेळेस त्यांना सर्टिफिकेट मिळालं होतं ना, त्यांनी काम केलं होतं म्हणून त्याचं फोटो इथेच ठेवलेला आहे आम्ही, अजून नेला पण नाही. आणि हे मुलाला आहे ना मेडल्स मिळालेले रनिंगमध्ये बघा किती, त्याचीच आहे सगळे मेडल्स. रनिंगमध्ये तो भाग घ्यायचा ना, तो रनर पण आहे. तो जवळ कॉलेजला असतानापासूनच फर्स्ट इयरपासूनच तो भाग घ्यायचा. तो तिकडे जात होता तेव्हा हा टी व्ही पण आम्ही इथेच ठेवला आहे. हा टी व्ही पण त्याचेच ट्रॉफी आहे मुलाच्या ह्या. आणि ही वरती कबड्डीची जुनी मिस्टरांची असेल तिकडे. हे बघा हा इथं आमचा नळ होता. आता तुम्हाला सगळ्यांमध्ये घेतला जेव्हा आम्ही राहायचो सगळे तेव्हा इथं बाहेरच होता स्टोअर रूम. आता आहे ना खाली मी जाते, गाडीवर जाऊ आता आपण. शेतामध्ये आता काहीच होत नाही बघा. हे चारा केला तर चाराच होतो, नाही तर मग दुसरं आता काही नाही. आमची तिकडचं 1 2 1 2 1 2 3 4 चौघांचे घर आहे बघा. हे सगळे नारळाचे झाडं लावलेले आहेत त्याच्यासमोर. किती छान वाटतंय बघा. शेवटपर्यंत तिची बिल्डिंग दिसते ना तुम्हाला. तिची बिल्डिंग दिसते त्या बिल्डिंगपर्यंत. हा मागचा रस्ता आहे घराच्या बाजूचा. हा मागून इकडनं रस्ता जातो. हा जो समोरचा तुम्हाला भाग दिसतो ना बिल्डिंग, तिथे पहिले शेतीच होती. आता तिथे सगळ्या बिल्डिंगा झाल्यात. नाही तर पूर्वी ते सगळीकडे शेतीच होती, त्यामुळे छान वाटायचं. त्यामुळे नारळाचे झाडं जे आहे ना त्यांना आता पाणी मिळत नाही, त्यामुळे ते पण थोडेसे हिरवेने दिसते, इतके सुकल्यासारखे दिसत आहे, कारण शेती करतोय. हे आमचं टेरिस आहे आमच्या घराजवळचं, आणि हे रामफळीचं झाड आहे. चला तर आता आपण खाली जाऊया. हे बघा, हे तुम्हाला तिकडनं घर दिसतंय ना, तिकडनं आपण घराच्या पाठीमागच्या बाजूने आलो. आणि हा आता खालपर्यंत शेती आहे. तर चला आता मी बघते गाडीवर ट्राय करता येते का. गाडीवरच ट्राय करते. हे जे शेवटपर्यंत दिसतंय ना तुम्हाला, कोपऱ्यापर्यंत ते आमचं शेत आहे. हे पेरूचं झाड लावलेलं होतं इथं मी. हे पेरूचं झाड आहे, किती मोठं झालेलं. लाल पेरूचं आहे, बीचच म्हणून लावलं होतं. हे बघा, शेवग्याचे झाड होते पण हे तोडले, कारण हे लाईटला प्रॉब्लेम व्हायचा ना. आणि हे सागाचे झाडं बघा, मला दिसतंय सागाचे झाड आहे. हा जो रस्ता आहे ना, शेवटपर्यंत आहे हा रस्ता, तिथपर्यंत आहे. आणि आमच्या शेजारीच खेटून ही बिल्डिंग झाली आहे बघा, आमच्या शेतीला खेटून. जरा गावठी बोरीचं झाड बघा, हे बोरीचं झाड आहे. हे पेरूचं झाड इतकं मोठं झालंय हे पेरूचं झाड, पण याला काही पेरू आलेलेच नाही अजून. आणि हे तुम्हाला दिसतं हे चंदनाचं झाड आहे. किती मोठं झालंय हे चंदनाचं झाड आहे. हे बघा, हे मुलं कसे पतंग खेळत आहे इथे. त्याला पाणीच नाही आहे. हे बघा, हे केळीचं झाड आहे.
हे मीच लावलेलं होतं पण सुकलंय, पाणी टाकावं लागेल. अशी ही आमची शेती आहे बघा. शेतीमध्ये काहीच होत नाही आहे, कारण आजूबाजूला मी ती तिकडं गाडी उभी केली आहे बघा रस्त्याच्या त्या बाजूला. हे बघा, हे मी लावलेले आंब्याचे झाड झाले बघा. घर दिसत नसेल पण ते घर त्या झाडांमध्ये गेलंय तिकडं. तिची शेवटची त्या तिकडं दिसतंय, त्या तिकडं बघा, इकडं ह्या झाडांच्या तिथं, नारळाच्या झाडांच्या तिथं घर आहे आमचं. तर बोरीचं झाड होतं ना, तर म्हटलं चला थोडीफार बोरं घेऊया. मग मी बोरं आणायला गेली होती. ते कच्चेच होते थोडेसे, पण ते आंबट गोड चांगले लागत होते म्हणून मी आणले थोडे. खूप सारे इथे बोरीचे झाड आहे ना, त्यांना छान बोरं येतात. मळ्यातून आल्यानंतर आहे ना, एक मेशोवरून आलेलं पार्सल होतं, तर मग मी ते तुम्हाला दाखवते. तर मी ही साडी ना मेशोवरून ऑर्डर केली होती. हे बघा, ठीक आहे, चांगली आली. हा पदर आहे साडीचा. चला मैत्रिणींनो, आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, तुम्ही माझा हा ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण तुमच्या एका लाईकनी मला परत पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी चांगली प्रेरणा मिळते. तर चला, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, बाय.